नाशिकच्या गडकरी चौकामध्ये टेम्पोवर भलं मोठं झाड पडल्याची घटना घडलेली आहे। नाशिकमधली ही बातमी आपण बघतोय। टेम्पोवर एक भलं मोठं झाड पडलेलं आहे। नाशिकच्या गडकरी चौकात ही घटना घडली आहे आणि झाड पडल्यामुळे टेम्पो चालक गंभीर जखमी झालेला आहे। ही दृश्य आपण बघतोय। नागरिकांनी टेम्पोचा दरवाजा तोडून चालकाला बाहेर काढलं। क्रेनच्या साहाय्याने झाड सुद्धा बाजूला करण्यात आले। गडकरी चौकाकडून जाणारी वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झालेली आहे। आणखी तपशील घेऊया। प्रतिनिधी किरण ताजणे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। किरण, चालकाच्या प्रकृतीविषयीचे काय नेमके सध्याचे तपशील आहेत आणि कशामुळे नेमकी ही घटना घडली हे समजू शकलेलं आहे का? खरं तर नाशिक शहरामध्ये वाळलेल्या झाडांचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित झालेला आहे। मागील 2 आठवड्यांपूर्वी नाशिकच्या गंगापूर रोड या ठिकाणी एक झाडाची फांदी पडून एका दुचाकीवर असलेल्या महिलेचा मृत्यू झालेला होता आणि असं सगळं असताना नाशिक शहरामध्ये जे वाळलेली झाडं आहे त्यांचा प्रश्न उपस्थित झालेला होता, ऐरणीवर आलेला होता आणि असं सर्व असताना नाशिकच्या गडकरी सिग्नल परिसरामध्ये देखील अशा स्वरूपाची घटना घडलेली आहे। टेम्पो जात असताना त्यावरच एक वाळलेलं झाड थेट कोसळलं आणि त्यामध्ये मोठा अपघात निर्माण झाला। यामध्ये सुदैवानं चालकाची जी परिस्थिती आहे ती सुदैवानं त्याला कुठल्याही प्रकारची इजा झालेली नाहीये आणि जे उपस्थित त्या ठिकाणचे येणारे जाणारे वाहन चालक होते त्यांनी त्या वाहन चालकाला त्या ट्रकमधून बाहेर काढलेलं आहे, त्या आयशर टेम्पोमधून बाहेर काढलेलं आहे आणि त्या ठिकाणी आता अग्निशमन दलाची जी जवानांची जी तुकडी आहे ती दाखल झालेली आहे। आता वाहतूक सुरळीत करण्याचं काम देखील पोलिसांच्या माध्यमातून केलं जात आहे। ऋतिक जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी किरण। Thank you.